तर गाईज आम्ही चाललो आहे वैष्णवीचा बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी. पण माहिती आहे का, वैष्णवीला माहितीच नाही की आम्ही तिचा बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी चाललो आहोत म्हणून. तिला माहितीच नाही, तिला आम्ही सरप्राईज देणार आहेत. तर बघा वैष्णवीचा सरप्राईज. आणि मग नंतर आम्ही गेलो डायरेक्टली हॉटेलला. तर वैष्णवीला माहितीच नव्हतं, आम्ही तिला असं सांगितलं होतं की आपण जाऊयात, म्हणजे असंच नाही का, खूप दिवसानंतर हॉटेलला जाऊया जेवण करायला. गेलो. मग वैष्णवीला अनएक्सपेक्टेड होतं, त्यामुळे तिला आनंद झाला केक बघून. टेबलवरचा केक बघून तिला आनंद झाला. आणि मग त्यानंतर आम्ही सेलिब्रेशन केलं. मग वैष्णवीचे तिला फोटोचं जास्त शॉक आहे, त्यामुळं सगळ्यात अगोदर केक ओपन करून तिच्या केक सोबत फोटो घेणं सुरू होतं. आम्ही पण मग बघत होतो, एन्जॉय करत होतो. आमच्या भाऊजींना आणि आमच्या बिचारे भाऊजींना टेन्शन आहे वैष्णवीचे वैष्णवीचे फोटो चांगले येतात का नाही. आणि इकडे श्रीजेचे पप्पा मस्त एन्जॉय करत आहेत. हॉटेलमधले डेकोरेशनसाठी ठेवलेली फुलं उचलून तिकडून घरी घेऊन जायचा प्लॅन चालू आहे आमचा. पण घरी घेऊन गेलं तर आम्हाला नेक्स्ट टायमिंगला हॉटेलमध्ये एंट्री देणार नाही, त्यामुळे घरी घेऊन नाही जाता येणार. काय करायचं तुला श्रीजाला हॉटेलमध्ये गेल्यावरती खूप भारी वाटतं. चला श्रीजाचं टोपलं बघा, टोपडं कसं वाटत आहे श्रीजाचं टोपडं. आणि श्रीजा खूप आराम वगैरे. आणि इकडे यांचं चाललंय फोटो काढतायत, बघतायत चांगले आलेत का, नाही आले तर परत घेत आहेत. बर्थडेचं सेलिब्रेशन कमी आणि फोटोच जास्त. A few moments later. आणि नंतर मग वैष्णवीचं बड्डेचं सेलिब्रेशन केलं आम्ही मस्तपैकी. ती पण खूप हॅपी होती. श्रीजा पण बघत होती काय आहे काय नाही. तिचं एकच लक्ष होतं की केक कधी खायला भेटेल म्हणून श्रीजाचं. वैष्णवीचे पर्सनल फोटोग्राफर बघा. मोबाईलचा अँगल, फोटोचा अँगल. वाव, फोटोचं तुम्हाला कसं काढणे पसंत. वैष्णवीचं रिॲक्शन. रोम रोम भाइयों. येस, यानंतर आम्हाला जेवण करायचं होतं. मग आम्ही पटकन सेलिब्रेशन संपवून जेवण करण्यासाठी रेडी झालो. मग त्यानंतर वैष्णवीचे फोटो पण झाले होते. श्रीजाला पण भूक लागलेली होती, त्यामुळे श्रीजा वेट करत होती तिच्या खाऊची, आणि आम्ही पण वेट करत होतो आमच्या जेवणाची. तर मग लगेच आमचं जेवण पण रेडी झालं. आता आम्ही जेवण करणार आहोत. तर बघा, आजचा हा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि नवीन ब्लॉग बघण्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.